तालुक्यातील बिडकीन हे शहर जागतिक पातळीवर गेलं आहे आणि बिडकीन येथे औद्योगिक क्षेत्र वसाहत होत आहे. दिवसेंदिवस बिडकीन शहर DMIC-मुळे प्रगतशील होत चाललंय. औरंगाबाद ते पैठणच्या मध्यभागी बिडकीन हा सर्वात मोठं बसस्थानक असून या बसस्थानक विकासाने आत्तापर्यंत खुटलेलं आहे. या बसस्थानकाकडे SD महामंडळ प्रशासन सतत दुर्लक्ष करून आश्वासनांची खैरात करत आहे. हे बसस्थानक सर्वात मोठं असून येथे प्रवाशांना आणि महिलांना अनेक वर्षांपासून शौचालय आणि लघुशंकेची सोय झालेली नाही. जुने शौचालय असून त्याची गैरसोय आहे. याबद्दल बरेच वेळेस आंदोलनं झाली, भीमगर्जना, सामाजिक संघटनांच्या वतीनं रास्ता रोको झालं, निवेदन दिलं. याबद्दल विविध दैनिकांमध्ये बातम्या प्रसिद्ध झाल्या, परंतु SD महामंडळाचे अधिकारी येतात, पाहणी करतात आणि खोटी आश्वासनं देतात आणि परत परिस्थिती जैसे थी वैसी राहते. या बसस्थानकात शौचालयाची परिव्यवस्था नसल्यानं नागरिक बसस्थानकाच्या उघड्या जागेवर लघुशंका शौचालय करतात आणि यामुळे परिसरात दुर्गंधीचा वास सुटतो. या वासामुळे आरोग्याला धोका निर्माण होत आहे. बिडकीन हे शहर औद्योगिक वसाहत होत आहे. 40 ते 50 हजार लोकसंख्या असलेल्या औरंगाबाद ते पैठणच्या मध्यभागी असलेल्या बिडकीन या बसस्थानकामध्ये शौचालयासाठी अनेक वर्षांपासून सोय नाही, प्रवाशांना पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था नाही, वाहनांसाठी पार्किंग नाही. ही फार निंदनीय बाब आहे आणि प्रवासी आणि महिलांनी जायचं कुठे हे बसस्थानकामध्ये उभे राहून शक्य नाही. नाक धरूनच उभं राहावं लागतंय. प्रशासनाची लवकरात लवकर दखल घेऊन शौचालय आणि लघुशंकेची परिव्यवस्था करावी, अन्यथा परत एकदा भीमगर्जना सामाजिक संघटनेतर्फे आंदोलन छेडण्यात येईल. ऐतिहासिक न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी आपल्या समोर अलीम शेख. पैठण तालुक्यातील बिडकीन शहरामध्ये आपण आहे. बिडकीन शहराचा हा SD बस स्टँड आहे. त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता की या ठिकाणी महिला पुरुष यांना कोणत्याही प्रकारची सुविधा दिसून येत नाही. आपल्या समोर भीमगर्जनाचे महाराष्ट्र सचिव इलियास शेख आहेत. त्यांच्याशी आपण विचारूया, त्यांच्याशी बातचीत करूया की या ठिकाणी नागरिकांना कोणत्याही प्रकारची सोय सुविधा नसल्याचं समोर आहे. तर काय सांगाल की या ठिकाणी बिडकीनकरांसाठी एक मोठा प्रश्न आहे. बिडकीन बसस्थानक हा औरंगाबाद पैठणच्या मध्यभागी बिडकीन हा केंद्र आहे आणि ह्या पैठण तालुक्यातील सर्वात मोठा बसस्थानक आहे. ह्या बसस्थानक मध्ये अनेक वर्षापासून महिला पुरुषांना शौचालयाची सोय नाही. याच्या अगोदर आम्ही भीमगर्जना संघटनेतर्फे विविध वेळेस आंदोलन केले, निवेदन दिले, तक्रार केली. तर SD महामंडळ प्रशासनाने फक्त आश्वासनाची खैरात दिलेली आहे आणि तात्पुरतं निवेदन दिल्यावर थोडस चांगलं करतात ते दिखाव्यासाठी आणि परत ती परिस्थिती जशी तशी होऊन जाते. आणि ह्याच मोठ्या बसस्थानकामध्ये महिला पुरुषांना लघुशंका नाही, शौचालय नाही आणि विशेष म्हणजे महिला प्रवाशांना पाण्याची सोय नाही. तसेच इथं पार्किंगची सुविधा नाही. पार्किंग इथं अवैधपणे इथं केली जाते. याच्याबद्दल आम्ही भीमगर्जना संघटनेतर्फे विविध प्रकारे आंदोलन केलेले आहे. SD महामंडळ प्रशासनाला हे माहीत आहे, तरी सुद्धा SD महामंडळ प्रशासन जाणून बुजून या बिडकीन बसस्थानकाकडे दुर्लक्ष करतात. याच्या पुढे आता SD महामंडळ प्रशासनाने दखल घेतली नाही तर भीमगर्जना संघटनेतर्फे मोठं आंदोलन छेडण्यात येईल, याची दक्षता घ्यावी. दखल जर घेतली गेलेली नाही तर भीमगर्जना संघटनेचे महाराष्ट्र सचिव इलियास शेख आहेत. त्यांची भूमिका आहे की ते मोठं आंदोलन उभं करण्यात यशस्वी ठरणार आहे. ते त्या ठिकाणी आपण नागरिकांची चर्चा करूयात. स्टॉप करूया. आपल्या समोर बस स्थानकवरचे नागरिक आहेत, त्या ठिकाणी त्यांच्याशी विचारूया. साहेब, इथं पुरुषांसाठी महिलांसाठी कोणत्याही प्रकारची स्वच्छतासाठी कोणत्याही उपाययोजना या ठिकाणी नाही. तर तुमचं काय मत आहे याच्यावर? शासनाने काय करावं? शासनाने करायला पाहिजे सर, कारण एवढं घालून नको इथं बस स्टँडवर. महिला व पुरुषांसाठी लग्नीसाठी असो करायलाच पाहिजे, पुरुष करायलाच पाहिजे. बरोबर आहे. तुमचं मत आहे की नाही, करायलाच पाहिजे. घाण नको बा. स्थानिक नागरिक आहेत. भाऊ, तुमचं नाव काय? नरेंद्र वंजाळ. बिडकीन हा तालुक्या लेवलचं शहर आहे. त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता महिला पुरुषांसाठी स्वच्छतेचं कोणताही उपाययोजना याकडून महामंडळाकडून केली जात नाही, महामंडळ प्रशासनाकडून नाही. तुम्ही काय सांगाल साहेब? काही नाही, थोडंफार पाहिजे होतं बाकी स्वच्छता वगैरे, पण एवढं हे माणसाचं धकत, लेडीजचं नाही धकत त्या बाबतीत. फक्त थोडंसं
त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे, बाकी काही नाही. तुमचं मत आहे की त्याच्याकडे महामंडळ प्रशासन लक्ष द्यावे, भरपूर गरज लक्ष द्यावे. नुसतं लक्ष देऊन नाही फायदा नाही होणार, जास्तीत जास्त लक्ष द्यायला पाहिजे. बिडकीन बस स्थानकवरची परिस्थिती तुम्ही बघितली आहे. त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची सोयी सुविधा नाही. नाही नाही तुमचं काय आव्हान आहे महामंडळाला? माझं आव्हान आहे, इथं साफ स्वच्छता पाहिजे. इथं लेडीजची काही अवस्था नाही, टॉयलेटची बाथरूमची काहीच नाही. हे सगळी घाण चालू आहे इथं सगळी. इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक उपयोजना, एक योजना होती स्वच्छ भारत अभियान. हा. त्याच्या अंतर्गत तुम्हाला असं वाटतं का बिडकीन एवढं मोठं शहर असून कोणती प्रकारची उपयोजना किंवा योजना इथे राबवली गेली? इथं अंमलात आणलीच नाही. इथं काय अंमलात आणलीच नाही इथं. फक्त नावा आणि गावाला हा बस इथं काहीच नाही ना. इथं बघू शकता तुम्ही. हे पहा, हे सगळं मुतरी किती त्यांच्या कंट्रोलरच्या समोर मुताचा वाद चालला सगळा. इथं मुतरी चालली तिकडं. अनेक संघटनांनी, अनेक कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आंदोलन केलेले आहेत. मात्र आंदोलन केले, भरपूर केले बरं का. त्या ठिकाणी पण शासन जागी आहे ना. शासन नाही शासन जागी नाही. शासन जर जागी जर असतं तर आता लोक इथं ही अवस्था झाली असती. शासन झोपलेलं आहे सध्या. हा, शासन झोपलेलं आहे. तुम्ही बघू शकता लोकांचा प्रश्न असा आहे त्या ठिकाणी की कोणत्याही प्रकारची योजना, उपयोजना बिडकीन बस स्थानकावर नसल्याचा नागरिकांचा आरोप आहे. असंच बघत राहा ऐतिहासिक न्यूज बिडकीन. भैया आपका नाम क्या है? मेरा नाम सैयद अमजद, बिडकीन रहवासी. अमजद भाई, अभी आप उन बस स्टैंड पे है, बस स्टैंड एसटी महामंडल. तो आप बताओ कि यहाँ पे महिला पुरुष इनको कोई भी स्वच्छता गृह नहीं बनाया है. यहाँ पे खुलेआम स्वच्छता करना पड़ती है, डिपो में जाना पड़ता है. डिपो में कई सालों से यहाँ पे स्वच्छ ऐसा नहीं है. और यहाँ पर मेरा बोलना है कि यहाँ पे पेशाब के लिए बहुत परेशानी होती है. लेडीज, खासतौर पर लेडीज के लिए बहुत परेशानी होती है यहाँ पर. जेंट्स का तो चलो, जेंट्स का कहीं भी कर लेते हैं यहाँ पे खड़े में रह के. और लेडीज को बहुत परेशानी होती है यहाँ पर डिपो में खड़े रह के, पास बहुत आती है. और कई सालों से ये नहीं हो रहा है. 30 से 40 हजार लोग संख्या का ये शहर है, तालुके लेवल का है. ऐसा लगता नहीं कि आपको कहीं ऐसे इसका बदल चाहिए था, जैसी इसकी दिशा चाहिए थी वैसा दिखना चाहिए था? ऐसा कुछ भी नहीं है. तालुके स्तर से तो यहाँ पे ऐसे कोई सुविधा नहीं है डिपो की. और कई सालों से तो हम देखते आ रहे हैं कि यहाँ पे कोई सुविधा नहीं है. यहाँ पर पानी पीने के लिए सुविधा नहीं है और पेशाब करने के लिए तो बहुत परेशानी है. जेंट्स तो दखा लेता है, लेकिन लेडीज के लिए ज़्यादा परेशानी है यहाँ पर. और वहाँ खड़े रहना भी मुश्किल बात है. लेडीज जो खड़े रहती है उनकी बहुत परेशानी होती है यहाँ पर. प्रतिनिधी अलीम शेख, NTV न्यूज मराठी, बिडकीन, छत्रपती संभाजीनगर.